नमस्कार, मी एके सर एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा सर्वांचं स्वागत आहे. फायनली MPSCचा रिझल्ट आलेला आहे आणि सर्वांना उत्सुकता ज्या गोष्टीची होती ती म्हणजे एके इंजिनिअरिंग अकॅडमीची आन्सर रायटिंगची बॅच कधी येणार. तर फायनली ही बॅच देखील आलेली आहे. ती बॅचची अनाउन्समेंट देखील मी याआधी एक व्हिडिओ टाकला त्यामध्ये केलेली आहे. ठीक आहे, आता बॅच अनाउन्स झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, पण आता आम्ही जे तुम्हाला सांगितलेलं आहे तर ते प्रॉमिस आता आम्ही निभावतोय की नाही त्याची वेळ आहे. म्हणजेच काय, जो स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा जो विषय आहे हा पूर्ण जे काही विद्यार्थी डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करत आहेत या सगळ्यांसाठी क्वेश्चन आन्सरची जी बॅच आहे त्यामधील जो स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आहे हा सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आपण करून देत आहोत. यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे, हा व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर पाहत आहात, पण यानंतरचे सगळे जे व्हिडिओ आहेत हे तुम्हाला एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ॲपवर मिळणार आहेत. तर सिंपल तुम्हाला काय करायचं आहे, एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर आपली जी MES मेन्स डिस्क्रिप्टिव्हची जी बॅच आहे त्याची फीस देखील तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, 3,999 रुपये. ह्या बॅचवर जायचं आहे, त्याच्या कंटेंटमध्ये जायचे आणि कंटेंटमध्ये गेल्यानंतर स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचे सर्व व्हिडिओज तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहेत. फक्त एकच ड्रॉबॅक त्या ठिकाणी आहे की तुम्ही युट्यूबला असेल किंवा कोर्स परचेस केल्यानंतर तुम्हाला म्हणजे ॲपवर कोर्स परचेस केल्यावर किंवा युट्यूबवर तुम्हाला जो स्पीडचा ऑप्शन असतो 1x 1.25x 1.5x 2x तो स्पीड फक्त त्या ठिकाणी तुम्हाला ॲपवर मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही कोर्स परचेस करत नाही तोपर्यंत. पण आहे त्या स्पीडनी तुम्ही सगळेचे सगळे स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचे पूर्ण व्हिडिओज पाहू शकणार आहात. ठीक आहे, तर ज्या बॅच बद्दल मी तुम्हाला सांगत होतो ती बॅच आहे ही MPSC मेन्स डिस्क्रिप्टिव्ह बॅच क्वेश्चन आन्सर रायटिंग प्रॅक्टिस. ठीक आहे, जे काही तुमचे क्वेश्चन्स असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये त्याची आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस आपण ह्या बॅच मध्ये करून घेणार आहोत आणि उत्कृष्ट दर्जाचे फॅकल्टीज या ठिकाणी आहेत आणि टू दी पॉइंट जेवढ्या गोष्ट तुम्हाला एक्झामसाठी लागणार आहेत तेवढ्याच गोष्टी आपण घेणार आहोत. इतर कोणत्याही अननेसेसरी गोष्टी अनवॉन्टेड कंटेंट या ठिकाणी नसणार आहे. जेवढं आता होऊ शकतं, जेवढं पॉसिबल आहे तेवढ्याच गोष्टी आपल्या बॅचमध्ये असणार आहेत आणि फीज असणार आहे फक्त आणि फक्त 3,999 रुपये, जे की महाराष्ट्रातील सगळ्यात कमी फीजमध्ये आपण ही बॅच लॉन्च करत आहोत. ठीक आहे, चला तर सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले आपल्याला हा क्वेश्चन आज सोडवायचा आहे. ओके, तर आता हा जो क्वेश्चन तुमच्या समोर दिसतोय, मग आता हा क्वेश्चन बघितल्यावर घाबरून जायचंय का? अजिबात नाही. आता जर हा क्वेश्चन तुमच्या समोर आहे, तुम्हाला काहीतरी डायग्राम दिसतेय, वरती काहीतरी सपोर्ट दिसतोय, 3 या ठिकाणी केबल दिसत आहेत, खाली काहीतरी वेट दिसतंय आणि त्यावर काहीतरी 60 किलो न्यूटनचा लोड दिसतोय. ओके, आता हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आता बघितल्यावरच आपल्याला काय वाटतं की अरे एवढा मोठा प्रश्न आहे, आता हा आपल्याकडून सॉल्व्ह होईल का नाही? अजिबात घाबरून जायचं नाही, त्यासाठीच मी तुमच्या समोर आलेलो आहे. आता हा जो क्वेश्चन आहे, हा जर क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा असेल तर याचं बॅकग्राऊंड आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता हा जो क्वेश्चन आहे हा आहे सिंपल स्ट्रेस स्ट्रेन मधील क्वेश्चन आहे. तर सिंपल स्ट्रेस स्ट्रेन मधील कोणकोणत्या गोष्टी आहेत जे या क्वेश्चनच्या रिलेटेड आहेत आणि त्याच्या रिलेटेड कोणकोणते क्वेश्चन होतील ते आपल्याला आधी पाहावे लागतील. म्हणजे हा क्वेश्चन तुमच्या समोर जर मी दिलाय म्हणजे हा क्वेश्चन डायरेक्टली मी सॉल्व्ह करून दाखवलं असं होणार नाही. तुम्ही तेवढे हुशार नाहीत आणि मी देखील कोणताही देव नाही की मी तुम्हाला एकदा सांगितल्यावर तुम्हाला हा क्वेश्चन लगेच कळेल. त्यासाठी काही कन्सेप्ट आहेत, त्यासाठी काही तुम्हाला थोडेफार एमसीक्यूज आहे, एमसीक्यूज म्हणण्यापेक्षा काही क्वेश्चन्स आहे शॉर्ट आन्सर, ते आपल्याला आधी सॉल्व्ह करावे लागतील. त्यानंतर आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार आहे आणि 100% तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आणि तुम्हाला हा क्वेश्चन 100% समजणार आहे. तर ह्या क्वेश्चनकडे आपल्याला जर यायचं असेल त्याआधी आपल्याला काही बेसिक गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्या आपण आधी बघूयात, त्यानंतर आपण ह्या क्वेश्चनकडे येणार आहोत आणि व्यवस्थितपणे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी कशा प्रकारे आन्सर रायटिंग असणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी. आता हा तर फक्त पहिलंच लेक्चर आहे, हळूहळू सगळ्या लेक्चरमध्ये तुम्हाला कळणार आहे. चला जाऊयात पुढे. तर सगळ्यात पहिले आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. ठीक आहे, बघा काय आहे आपल्याकडे कन्सेप्ट, डिफॉर्मेशन ऑफ बार. सगळ्यात पहिले तो जर मागचा जो क्वेश्चन आहे हा जर क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर डिफॉर्मेशन ऑफ बार किंवा इलॉंगेशन ऑफ बार याचा फॉर्म्युला काय आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. पण याचा जर फॉर्म्युला आपल्याला माहित असेल तर त्या ठिकाणी एक डेरिवेशन विचारण्याची शक्यता असू शकते, ते म्हणजे डिराइव्ह दी इलॉंगेशन ऑफ बार, असा तुम्हाला शॉर्ट नोट म्हणून एखादा क्वेश्चन विचारू शकतात. त्याचं आपण आन्सर या ठिकाणी बघणार आहोत. काही घाबरायचं नाही, काहीही टेन्शन घ्यायचं नाही, प्रत्येक गोष्ट तुमची या ठिकाणी क्लिअर होणार. त्यासाठीच मी तुमच्या समोर उभा आहे आणि फक्त तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी द्यायचं आहे. चला आता डिफॉर्मेशन ऑफ बार, माझ्याकडे एक बार आहे तो तुम्हाला समोर दिसतोय. ओके, क्रॉस सेक्शन त्याचा सर्क्युलर आहे. आता हा जो बार आहे ह्या बारवर मी काहीतरी लोड टेन्साइल लोड अप्लाय केला. ओके,
टेन्साईल लोड या ठिकाणी मी अप्लाय केलेला आहे आणि हा टेन्साईल लोड आहे P. ठीक आहे. सो P इज व्हॉट, लिहून घ्यायचे लगेच. P इज व्हॉट, अप्लाइड लोड. P काय आहे तुमचा, P इज अप्लाइड लोड. P काय आहे तुमचा, अप्लाइड लोड आहे. क्लिअर. हा, आता त्यानंतर हा जो बार आहे याची काहीतरी लेंथ असेल, बरोबर ना, याची काहीतरी लेंथ असणार आहे, डिनोटेड बाय लेटर व्हॉट, कॅपिटल L. ठीक आहे. सो L इज व्हॉट, लेंथ ऑफ बार. L तुमचा काय आहे, लेंथ ऑफ बार आहे. त्यानंतर आपल्याकडे हा जो काही बार आहे, याची काहीतरी डायमीटर असेल. ओके, त्याची जी डायमीटर असणार आहे, इट इज डिनोटेड बाय लेटर कॅपिटल D. सो D इज व्हॉट, डायमीटर ऑफ बार. काहीही घाबरायचं नाही, डायमीटर ऑफ बारची ही आहे डायमीटर. ठीक आहे. हा, त्यानंतर आता हे जे काही तुमच्याकडे बार आहे हे कोणतं तरी एक मटेरियल आहे, म्हणजे ह्या मटेरियलला काहीतरी प्रॉपर्टी असणार आहे. त्यातील एक प्रॉपर्टी म्हणजे यंग्स मॉड्युलस, डिनोटेड बाय लेटर E. तो E या ठिकाणी तुमचा असणार आहे यंग्स मॉड्युलस. हा काय असणार आहे तुमचा, यंग्स मॉड्युलस हा या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. आता त्यानंतर आहे तुमचा DL, जो की आपल्याला फाइंड करायचा आहे, डिफॉर्मेशन ऑफ बार, डिनोटेड बाय लेटर. काही ठिकाणी तुम्हाला असा DL दाखवतील किंवा तुम्हाला असा DL दाखवतील, असा दोन्हीही गोष्टी या ठिकाणी चालणार आहेत. ठीक आहे. हा, तो हा DL काय आहे या ठिकाणी, DL आहे इलॉंगेशन. काय आहे हे, इलॉंगेशन, किंवा यालाच म्हटलं जाईल डिफॉर्मेशन. काय म्हटलं जाईल यालाच, डिफॉर्मेशन. ठीक आहे. दोन्हीही गोष्टी या ठिकाणी या करेक्ट आहेत. ओके. हा, तर आपल्याला सगळ्यात पहिले या ठिकाणी डिफॉर्मेशनचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. हे शॉर्ट नोट्स म्हणून या ठिकाणी तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे. हा, तर जर तुम्हाला ह्या सगळ्या गिव्हन डेटा या ठिकाणी लिहावा लागेल, तुम्हाला हा बार काढावा लागेल, त्यावर काहीतरी लोड ऍक्ट होते, P टेन्साईल लोड आहे. त्यानंतर यावर याची डायमीटर असेल D, याची लेंथ असेल L आणि E असेल त्याचा यंग्स मॉड्युलस, आणि आपल्याला फाइंड जो करायचा तो आहे डिफॉर्मेशन ऑफ बार. त्यालाच म्हटलं जाईल अल्टरनेट नेम इलॉंगेशन ऑफ बार. काही टेन्शन घ्यायचं नाही. आता तुम्ही जर स्ट्रेस स्ट्रेन कर्व शिकला असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला हुक्स लॉ माहित असेल. तो हुक्स लॉ काय सांगतो, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन अप टू व्हॉट, प्रोपोर्शनॅलिटी लिमिट. ओके, तर या ठिकाणी मी लिहून घेतले स्ट्रेस इज व्हॉट, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. आता हे जे आहे हा काय आहे, हुक्स लॉ आहे. तर आपण जर डिस्क्रिप्टिव्ह पेपर देत आहोत, रायटिंग करत आहोत, तर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी त्या ठिकाणी लिहाव्या लागणार आहेत. हा काय आहे, हुक्स लॉ. काय आहे हा, हुक्स लॉ. ठीक आहे. हा, आता स्ट्रेस इज डिनोटेड बाय लेटर व्हॉट, सिग्मा. स्ट्रेस इज डिनोटेड बाय लेटर सिग्मा. स्ट्रेन इज डिनोटेड बाय लेटर व्हॉट, एप्सिलॉन. आता डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन मी काढला आणि इक्वल टू साइन जर लिहिला तर त्या ठिकाणी एक कॉन्स्टंट इंट्रोड्यूस होतो आणि तो असतो यंग्स मॉड्युलस. काय असतो, यंग्स मॉड्युलस. आणि हा फॉर्म्युला देखील आपल्याला माहित आहे, स्ट्रेस इज इक्वल टू यंग्स मॉड्युलस इनटू व्हॉट, स्ट्रेन. क्लिअर. हा, आता अगदी सोपं झालं, काहीही टेन्शन घ्यायचं नाही. स्ट्रेस म्हणजे काय, स्ट्रेस म्हणजे काय, स्ट्रेस इज व्हॉट, फोर्स अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया. लिहून घ्यायचा लगेच, स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन व्हॉट, क्रॉस सेक्शनल एरिया, अँड दॅट इज इक्वल टू यंग्स मॉड्युलस ॲज इट इज. पण आता स्ट्रेन काय आहे, चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय व्हॉट, ओरिजिनल लेंथ. स्ट्रेन काय असतो, चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय व्हॉट, ओरिजिनल लेंथ. सो चेंज इन लेंथ म्हणजेच काय, हेच आपलं इलॉंगेशन. यालाच ऑब्लिक मध्ये तुम्ही लिहू शकता, इलॉंगेशन म्हणजेच काय, डिफॉर्मेशन, आणि त्यालाच काय म्हटलं जातं, चेंज इन लेंथ. डिनोटेड बाय लेटर व्हॉट, DL. डिनोटेड बाय लेटर DL हा आपल्याला फाइंड करायचा आहे आणि ओरिजिनल लेंथ असेल आपली L. क्लिअर. आपल्याला फाइंड करायचं आहे डिफॉर्मेशन ऑफ बार, म्हणजेच आपल्याला इलॉंगेशन फाइंड करायचं आहे, म्हणजेच आपल्याला ही DL ची जी टर्म आहे ही फाइंड करायची आहे. मग DL डाव्या साईडला घ्यायचा, बाकीचे सगळेचे सगळे उजव्या साईडला घ्यायचे. संपलं आपलं काम. बोला आता काय असेल, DL इज इक्वल टू, सो दिस DL इज इक्वल टू बघा, P इंटू हा L आला, बरोबर ना. सो P इंटू L डिवायडेड बाय हा A तर आहेच आणि E खाली आला, म्हणजे काय आला, A इंटू व्हॉट, E. हा आलेला आहे तुमचा डिफॉर्मेशनचा काय आलाय, फॉर्म्युला. काय आलाय, हा तुमचा डिफॉर्मेशनचा फॉर्म्युला. आता राहिली गोष्ट, आता या ठिकाणी गोष्ट राहिली तुमची युनिटची. भरपूर वेळा विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असतं, काहीही टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. आता हा जो फॉर्म्युला आहे परत एकदा या ठिकाणी मी लिहून घेतो. सो DL इज इक्वल टू किंवा डेल्टा L इज इक्वल टू PL डिवायडेड बाय व्हॉट, A इंटू E. आता जर आपल्याला या ठिकाणी हे जे डिफॉर्मेशन आहे हे आपल्याला जर MM मध्ये पाहिजे असेल, कशामध्ये पाहिजे असेल,
MM मध्ये जर पाहिजे असेल तर आपला जो लोड आहे, लोड कायमच आपला कशामध्ये असणं गरजेचं आहे, हा जो लोड असणार आहे, हा लोड असणं आहे गरजेचं न्यूटन मध्ये. त्यानंतर ही तुमची जी लेंथ आहे, ही लेंथ आता जर आपल्याला डिफॉर्मेशन MM मध्ये पाहिजे तर लेंथ आपली देखील कशामध्ये असणार आहे, MM मध्ये असणार आहे. मग एरिया देखील आपल्याला कशामध्ये घ्यावा लागणार आहे, हा एरिया देखील घ्यावा लागणार आहे MM स्क्वेअर मध्ये. मग यंग्स मॉड्युलसचं युनिट काय असतं, न्यूटन पर MM स्क्वेअर किंवा मीटर स्क्वेअर. जर आपल्याला हा MM मध्ये पाहिजे असेल तर याचं युनिट देखील न्यूटन पर वॉट काय असणार आहे, MM स्क्वेअर असणार आहे. पण जर आता आपल्याला हा चेंज इन डिफॉर्मेशन मीटर मध्ये पाहिजे, हा जर मीटर मध्ये पाहिजे तो फोर्सची व्हॅल्यू परत एकदा कशामध्ये असेल, न्यूटन मध्ये असेल. पण लेंथची व्हॅल्यू ह्या केसमध्ये तुम्हाला घ्यावी लागेल मीटर मध्ये, एरियाची व्हॅल्यू या ठिकाणी घ्यावी लागेल मीटर स्क्वेअर मध्ये, आणि यंग्स मॉड्युलसची व्हॅल्यू घ्यावी लागेल न्यूटन पर वॉट मीटर स्क्वेअर मध्ये. कुणी म्हटलं की नाही मला हा सेंटीमीटर मध्ये पाहिजे, बरोबर ना. हा जर तुम्हाला सेंटीमीटर मध्ये पाहिजे असेल तर परत एकदा या ठिकाणी तुमची फोर्सची व्हॅल्यू परत न्यूटन मध्ये असेल, पण लेंथची व्हॅल्यू तुम्हाला घ्यावी लागेल सेंटीमीटर मध्ये, एरियाची व्हॅल्यू तुम्हाला घ्यावी लागेल सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये, आणि जो तुमचा यंग्स मॉड्युलस असेल हा असेल न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला क्लिअर जर असतील तरच आपल्याला पुढे जाता येईल. म्हणजे युनिटच्या बाबतीत तुम्हाला कोणतंही कन्फ्युजन नको. ज्यावेळेला तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करत आहात, तुम्ही व्हॅल्यू पुट करत आहात, तर हे युनिट तुमचे मॅच होणं गरजेचं आहे. एखाद्या ठिकाणी जर तुम्ही मीटर घेतला तर सगळ्या ठिकाणी तुम्हाला मीटरच घ्यावे लागेल, एखाद्या ठिकाणी जर तुम्ही MM घेतला तर सगळ्या ठिकाणी तुम्हाला MMच घ्यावा लागेल. क्लिअर. चला आता पुढे जाऊयात. बघा आता जर आपल्या क्वेश्चनला हा जर क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा असेल, बरोबर ना, हा जर क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्ही पाहू शकता ही एक वायर आहे, ही एक दुसरी आहे आणि ही तिसरी आहे. तिन्हीच्या तिन्ही वायर ज्या आहेत ह्या तिन्हीच्या तिन्ही वायर पॅरलल मध्ये आहेत. ओके, जर ह्या पॅरलल मध्ये असतील तर आपल्याला पॅरलल बारचा कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. त्याआधी आपल्याला डिफॉर्मेशन काय आहे माहित असणं गरजेचं होतं, ते आपण बघितलेलं आहे. पण आता बार जर सिरीज पॅरलल मध्ये असतील तर त्याचे कन्सेप्ट काय आहेत ते आपल्याला बघावं लागेल. त्यासाठी आपण हा क्वेश्चनच्या आधी हा एक सिंपल क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. काहीही टेन्शन घेऊ नका, प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजणार आहे. बघा काय म्हटलंय, फाइंड फोर्स कॅरीड अँड डिफॉर्मेशन ऑफ स्टील अँड कॉपर बार ॲज शोन इन फिगर. काही घाबरायचं नाही. बघा इथे आपल्याकडे ही डायग्राम दिलेली आहे. या ठिकाणी दोन बार तुम्हाला पॅरलल मध्ये दिसतील. हा जो इथे दिसतोय हा तुमचा आहे स्टीलचा बार. हा जर तुम्ही या ठिकाणी बघितला हा तुमचा आहे स्टील बार. ओके, हा काय आहे स्टीलचा बार आहे. याचा जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे हा 2A आहे आणि याचा जो यंग्स मॉड्युलस आहे हा 2E आहे. क्लिअर. त्यानंतर दुसरा जो बार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा कॉपरचा बार आहे. कसला बार आहे हा, दिस इज व्हॉट कॉपर बार. याचा जो एरिया आहे हा आहे A आणि यंग्स मॉड्युलस आहे E. ओके, हे दोन बार तुम्हाला पॅरलल मध्ये दिसत आहेत. दोघांचीही लेंथ या ठिकाणी काय आहे L आहे आणि या दोघांवर काहीतरी लोड आहे दॅट इज व्हॉट W. आणि हा W लोड कोण कॅरी करत आहे, स्टील आणि कॉपर. हा जो W लोड आहे हा कोण कॅरी करत आहे, स्टील आणि W. कुणीही सांगेल. या ठिकाणी तुम्ही डायग्राम मध्ये बघून मला सांगू शकता की हे दोन जे बार आहेत हे पॅरलल मध्ये आहेत आणि यांच्यावर काहीतरी एक लोड ठेवलेला आहे जो की W आहे. हा सगळ्याचा सगळा W कोण कॅरी करते, तुम्ही असं म्हणू शकणार नाही सगळ्याचा सगळा लोड स्टीलने कॅरी केला किंवा सगळ्याचा सगळा लोड कॉपरने कॅरी केला, असं तुम्ही म्हणू शकणार नाहीत. या ठिकाणी आपल्याला असंच म्हणावं लागेल जेवढा काही लोड मी वरती टाकलेला आहे त्यातील काही पार्ट स्टीलने कॅरी केला, त्यातील काही पार्ट कॉपरने कॅरी केला. करेक्ट मी काय सांगतोय, जर माझ्याकडे ही या ठिकाणी दोन बार आहेत आणि हे दोन बार पॅरलल मध्ये आहेत, बरोबर ना, हा पहिला स्टीलचा दुसरा कॉपरचा, यावर काहीतरी लोड मी ठेवलेला आहे W. तर हे सगळेचे सगळे जे W लोड आहे हे फक्त स्टीलने किंवा कॉपरने कॅरी केलेलं नाहीये. याच्यातला काही पार्ट हा स्टीलने कॅरी केला, काही पार्ट हा कॉपरने कॅरी केला. ठीक आहे, तर स्टीलने जो पार्ट कॅरी केलाय, बरोबर ना, त्याला म्हटलं जाईल लोड कॅरीड बाय व्हॉट स्टील किंवा फोर्स कॅरीड बाय व्हॉट स्टील. ओके, आणि जो पार्ट कॉपरने कॅरी केला त्याला काय म्हटलं जाईल, फोर्स कॅरीड बाय कॉपर किंवा वेट कॅरीड बाय व्हॉट कॉपर. तर तेच या ठिकाणी मी खाली म्हटले दोन गोष्टी आहेत. स्टीलने जो लोड कॅरी केला त्याला म्हटलं PS. ठीक आहे, सो दिस PS इज व्हॉट लोड कॅरीड बाय व्हॉट स्टील. कशाने कॅरी केलाय, हा स्टीलने या ठिकाणी कॅरी केलेला आहे. त्यानंतर PC काय आहे, अगेन लोड कॅरीड बाय व्हॉट कॉपर. लोड कॅरीड बाय व्हॉट कॉपर. क्लिअर. तर अशी खूण आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये करायची नाहीये. आता इथे माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून असं केलं, पण तुम्हाला लिहिताना व्यवस्थित लिहायचं आहे लोड कॅरीड बाय व्हॉट कॉपर. क्लिअर. आता बघा हे तर झाले त्याचे नोटेशन. ओके,
पण आताच मी तुम्हाला काय सांगितलं, हे जे काही डब्ल्यू लोड आहे हा कुणी कॅरी केलेला आहे, यातील काही पार्ट केलाय स्टीलने कॅरी, तो किती आहे पीएस. यातील काही पार्ट कुणी केला, कॉपरने कॅरी, तो किती आहे पीसी. मग मी असं म्हणू शकतो का, पीएस प्लस पीसी इज इक्वल टू डब्ल्यू. करेक्ट ना. म्हणजे हा डब्ल्यू जो आहे हा कशाची ऍडिशन असणार आहे, पीएस प्लस वॉस पीसी. म्हणजे डब्ल्यू लोड जो काही वरून ऍक्ट होत आहे हा कुणी कॅरी केला, हा कॅरी केला कुणी, स्टीलने आणि कॉपरने. तर स्टीलने किती कॅरी केला, पीएस. कॉपरने किती कॅरी केला, पीसी. म्हणजे पीएस प्लस पीसी इज इक्वल टू डब्ल्यू. दिस इज इक्वेशन नंबर 1. बार्स इन सिरीज ज्या वेळेला असणार आहेत, म्हणजेच काय की लोड ज्या वेळेला जेवढा ऍक्ट होत आहे ह्या दोन पॅरलल बार्सवर किंवा दोन पॅरलल केबल्सवर, तर जे काही वेट आहे हे कोण कॅरी करणार आहे, हे दोन बार कॅरी करणार आहेत किंवा जेवढे काही तुमच्या केबल आहेत तेवढे कॅरी करणार आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला दोनच बार दिसत आहेत, एक आहे तुमचा स्टीलचा बार, दुसरा आहे तुमचा कॉपरचा बार. म्हणजे पहिलं इक्वेशन मी या ठिकाणी लिहू शकतो, पीएस प्लस पीसी इज इक्वल टू हॉट डब्ल्यू, अँड दिस इज इक्वेशन नंबर हॉट 1. ओके. हा, आता सगळ्यात महत्वाचं जे खूप महत्वाचं आहे आणि यावर भरपूर सारे क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह होतील. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर हा तुमचा लोड आहे बरोबर ना, हा लोड इतका आहे की हा याला कॉम्प्रेस करतोय. तर कॉम्प्रेस केल्यावर मला एक गोष्ट सांगा की हा जर अजून थोडा खाली आला, अजून थोडा खाली आला बरोबर ना, हा काय आलाय, खाली आलाय. हा जर इथून एवढा खाली आलेला आहे बरोबर ना, म्हणजे एवढं जे आहे बरोबर ना, इथून इथपर्यंत जर तुम्ही बघितलं, इथून इथपर्यंत जर तुम्ही बघितलं किंवा इथून जर इथपर्यंत तुम्ही बघितलं, तर हे काय झालेलं आहे, डिफॉर्मेशन झालेलं आहे. हा एवढा कॉम्प्रेस झाला आणि हा देखील एवढा कॉम्प्रेस झाला. मग जर तुम्हाला हा ऑब्जेक्ट स्टेबल मध्ये ठेवायचा असेल किंवा इक्विलिब्रियम मध्ये ठेवायचा असेल, तर हे जे डिफॉर्मेशन आहे हे डिफॉर्मेशन काय असणं गरजेचं आहे, हे सेम असणं गरजेचं आहे, इक्वल असणं गरजेचं आहे. आणि पॅरलल बार्स मध्ये हाच कन्सेप्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. काय सांगितलं मी, जर माझ्याकडे हा लोड आहे आणि हा लोड जर कोण कॅरी करतंय, स्टील आणि कॉपर कॅरी करतायत आणि हे दोघेचे दोघे काय आहे, एकमेकांना पॅरलल आहेत, त्या केसमध्ये हे दोघांचंही जे डिफॉर्मेशन होत आहे जे की निग्लिजिबल आहे, फार निग्लिजिबल आहे, पण ते सेम आहे. समजते ना. म्हणजे डिफॉर्मेशन ऑफ व्हॉट, स्टील इज इक्वल टू व्हॉट, डिफॉर्मेशन ऑफ कॉपर. दिस इज इक्वेशन नंबर 2. दिस इज व्हॉट, इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 1 काय सांगितलं, फोर्स कॅरीड बाय स्टील प्लस फोर्स कॅरीड बाय कॉपर इज इक्वल टू डब्ल्यू. म्हणजे पीएस प्लस पीसी इज इक्वल टू डब्ल्यू. सेकंड इक्वेशन काय झालं, डिफॉर्मेशन ऑफ स्टील इज इक्वल टू डिफॉर्मेशन ऑफ व्हॉट, कॉपर. क्लिअर. तर तेच आपल्याला या ठिकाणी खाली लिहून घेतलेलं आहे. तर डिफॉर्मेशनचा फॉर्म्युला काय आहे, पीएल बाय ए, याआधी आपण बघितला बरोबर ना. तर पीएल बाय ए ची व्हॅल्यू स्टील साठी आणि पीएल बाय ए ची व्हॅल्यू कॉपर साठी या काय असणार आहेत, सेम असणार आहे. तर ही झाली स्टील साठी आणि ही झाली व्हॉट, कॉपर साठी. दिस इज इक्वेशन नंबर 2. क्लिअर. आता बॅकग्राऊंड पक्क झालं तुमचं, आता काही टेन्शन नाही. आता फक्त व्हॅल्यू पुट करायच्यात. आपल्याला विचारलंय काय पहा, आपल्याला विचारले फाइंड फोर्स कॅरीड. ओके, डिफॉर्मेशन कडे नंतर जाऊयात. फाइंड फोर्स कॅरीड बाय स्टील. स्टीलने किती फोर्स कॅरी केला आणि कॉपरने किती फोर्स कॅरी केला, हा आपल्याला फाइंड करायचा आहे. म्हणजे आपल्याला पीएस आणि पीसी ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ डब्ल्यू पहिले फाइंड करून घ्यायची आहे. क्लिअर. हा, काही टेन्शन घ्यायचं नाही. दोन इक्वेशन आपल्याकडे आहेत, त्यांचंच आपल्याला यूज करायचं आहे. सेकंड इक्वेशन बघा काय आहे, पीएल बाय ए. पीएल बाय ए कॉपर साठी आणि स्टील साठी इक्वल आहे. ठीक आहे. हा, आता स्टील साठी असतील तर आपल्याला काय लिहावं लागेल बघा. हा, सो या ठिकाणी येणार आहे पीएस स्टील साठी. फोर्स कशाचा येईल आता, स्टीलचा येईल बरोबर. हा, याची लेंथ किती आहे, एल आहे, डिवायडेड बाय याचा जो एरिया आहे दिलेला आहे किती आहे, टॉइस ए. त्यानंतर याचा जो यंग्स मॉड्युलस आहे हा किती दिलेला आहे, टॉइस ई दिलेला आहे. अँड दॅट इज इक्वल टू कॉपर साठी बरोबर. सो फोर्स कॅरीड बाय कॉपर इंटू लेंथ परत एकदा एल आहे. करेक्ट. या ठिकाणी जो एरिया दिलेला आहे हा ए आहे आणि या ठिकाणी जो यंग्स मॉड्युलस दिलेला आहे ई आहे. हा मी मनाने घेतलेला नाही, इथे तुम्ही पाहू शकता हा 2a आणि हा 2e, इथे ए आणि ई हे दिलेले आहेत. आता काय काय कॅन्सल होते बघा इथे. सो यल आणि यल काय झाले, कॅन्सल झाले. ए आणि ए कॅन्सल, ई आणि ई काय झाले, कॅन्सल झाले. तुम्ही खाली पाहू शकता पीएस डिवायडेड बाय व्हॉट, 4 इज इक्वल टू व्हॉट, पीसी. म्हणजे आपल्याला या ठिकाणी इक्वेशन मिळालं आहे पीएस इज इक्वल टू 4 टाइम्स व्हॉट, पीसी. म्हणजे तुम्हाला पीसी ची व्हॅल्यू मिळाली आहे 4 टाइम्स पीसी. पीएस इज इक्वल टू 4 टाइम्स पीसी. ही व्हॅल्यू उचला इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवा. बघा इक्वेशन 1 काय आहे, पीएस प्लस पीसी इज इक्वल टू डब्ल्यू. हे इक्वेशन उचलायचंय बरोबर आणि इथे ठेवायचे. पीएस ची व्हॅल्यू काय असणार आहे, 4 टाइम्स पीसी असणार आहे. म्हणजे 4 टाइम्स व्हॉट, पीसी
प्लस काय असणार आहे पीसी आणि इज इक्वल टू हॉट डब्ल्यू. आता टोटल किती पीसी झाले हे 4 आणि 1 किती झाले 5 टाइम्स पीसी इज इक्वल टू हॉट डब्ल्यू. म्हणजे पीसीची जी व्हॅल्यू आहे ही काय असणार आहे डब्ल्यू बाय हॉट 5. म्हणजे पीसीची व्हॅल्यू फोर्स कॅरीड बाय कॉपर किती मिळाला तुम्हाला डब्ल्यू बाय 5. ते जर आता फोर्स कॅरीड बाय काय काढायचे तुम्हाला स्टील काढायचे. सो दॅट इज इक्वल टू सिंपल आहे बोला 4 इंटू पीसीची व्हॅल्यू किती आहे डब्ल्यू डिवायडेड बाय हॉट 5 आणि हा आला तुमचा पीएस. आता व्यवस्थितपणे हे सगळं झालं की खाली लिहून घ्यायचं फोर्स कॅरीड बाय हॉट स्टील इज इक्वल टू 4W बाय 5 आणि फोर्स कॅरीड बाय कॉपर इज इक्वल टू W बाय 5. क्लिअर. पहिलं तर झालं. आता डिफॉर्मेशन विचारले. सिंपल गोष्ट मला एक सांगा इथेच मी तुम्हाला लिहून दिले डिफॉर्मेशन ऑफ स्टील इज इक्वल टू डिफॉर्मेशन ऑफ कॉपर. म्हणजे दोघांचंही डिफॉर्मेशन सेम येणार आहे आणि आपण ते काढून देखील बघणार आहोत. ठीक आहे. हा आता डिफॉर्मेशन काढायचं. कशाचं डिफॉर्मेशन काढायचे सपोज डिफॉर्मेशन ऑफ हॉट स्टील. बरोबर. हा डिफॉर्मेशनचा फॉर्म्युला काय असतो पी एल डिवायडेड बाय हॉट एई. बरोबर. मग आता हा पी कशाचा असेल स्टीलचा, एल कशाचा असेल स्टीलचा, ए कशाचा असेल स्टीलचा आणि यंग्स मॉड्युलस कशाचा असेल स्टीलचा अँड दॅट इज इक्वल टू. क्लिअर. आता याची पी ची व्हॅल्यू आलेली आहे आपली स्टीलची किती आली आहे 4 पीसी. बरोबर ना. सॉरी किती आलेली आहे 4W बाय 5. ठीक आहे. या ठिकाणी मी समोर लिहितोय 4W डिवायडेड बाय हॉट 5 इंटू लेंथ किती आहे तुमची एल आहे डिवायडेड बाय त्याचा एरिया किती दिला होता तुम्हाला 2 टाइम्स ए दिला होता आणि यंग्स मॉड्युलस किती दिला होता 2 टाइम्स ई दिला होता. क्लिअर. सो दॅट इज इक्वल टू क्लिअर. हा दॅट इज इक्वल टू काय आहे बघा इथे. आता जर मी व्यवस्थितपणे याला मांडणी केली हा 2 इंटू 2 4 आणि 4 4 काय झाले कॅन्सल म्हणजे काय आला हा WL डिवायडेड बाय 5AE हा आलेला आहे तुमचा डिफॉर्मेशन इन हॉट स्टील. आता हा सेम आला पाहिजे कशासारखा डिफॉर्मेशन ऑफ हॉट कॉपर. आता मला जागा नाहीये म्हणून मी याला थोडं रब करतो पण तुम्हाला एका खाली एक लिहायचं आहे. एक व्यवस्थितपणे नोटबुक करायची आहे प्रत्येक सब्जेक्टला आणि जे काही चाललंय ते व्यवस्थितपणे आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस आत्ताच करून घ्यायची आहे. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. चला पुढे जाऊयात. आता तुम्हाला विचारलेलं आहे काय विचारलंय तुम्हाला डिफॉर्मेशन इन हॉट कॉपर. ठीक आहे. हा सो डिफॉर्मेशनचा जो फॉर्म्युला आहे तो काय असतो पी एल डिवायडेड बाय हॉट ए इंटू हॉट ई. तर पी जो आहे तुमचा इथे तुम्हाला असणार आहे हा कॉपरचा, इथे लेंथ असणार आहे कॉपरची, एरिया असणार आहे कॉपरचा आणि यंग्स मॉड्युलस असणार आहे कॉपरचा. तर या ठिकाणी जो तुमचा लोड आहे हा जो लोड आहे कॉपरचा किती आलेला आहे हा आहे W डिवायडेड बाय हॉट 5 इंटू ही लेंथ आहे इथे एल आणि एरिया आहे तुमचा ए दिलेला आणि यंग्स मॉड्युलस दिलेला आहे ई. आता हा जर तुम्ही परत कॅल्क्युलेट केला व्यवस्थितपणे सो WL डिवायडेड बाय 5 टाइम्स ए इंटू हॉट ई डिफॉर्मेशन ऑफ हॉट कॉपर. तुम्ही पाहू शकता स्टीलचं जे डिफॉर्मेशन आहे आणि जे कॉपरचं डिफॉर्मेशन आहे या दोन्ही गोष्टी काय आलेल्या आहेत सेम आलेल्या आहेत. क्लिअर. हा प्रश्न तुमचा सॉल्व्ह झाला. आता ज्या क्वेश्चनने आपण लेक्चर सुरू केलं होतं तो क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. हा आता आपण बघूयात आपला प्रश्न. बघा काय म्हटलंय इफ अ लोड ऑफ 60 किलो न्यूटन इज अप्लाइड टू अ रिजिड सस्पेंडेड बाय 3 वायर्स. व्यवस्थित बघा काय म्हटलंय इफ अ लोड ऑफ 60 किलो न्यूटन इज अप्लाइड टू अ रिजिड बार सस्पेंडेड बाय 3 वायर्स ॲज शोन इन फिगर. काही टेन्शन घ्यायचं नाही. काय म्हटलं यांनी एक रिजिड बार आहे बरोबर ना याला कशाने सपोर्ट केलं 3 वायर्सनी 1 2 आणि 3. ठीक आहे. आणि ह्या रिजिडली या ठिकाणी काय केलेले आहे सपोर्ट केलेले आहेत. क्लिअर. हा आणि हा जो रिजिड बार आहे यावर जो लोड ऍक्ट होत आहे हा किती आहे 60 किलो न्यूटनचा लोड आहे. ठीक आहे. एवढा जो गिवन डेटा दिलाय तो एकदा आपण लिहून घेऊयात. ठीक आहे. हा काय दिलंय लोड जो दिलाय P इज इक्वल टू किती दिलाय 60 किलो न्यूटन. ठीक आहे. हा याला लोड म्हणायचं म्हणजे हा W असणार आहे W इज इक्वल टू 60 इंटू 10⁻³ न्यूटन. क्लिअर. हा आता बघा काय म्हटलंय व्हॉट फोर्स विल बी रेजिस्टेड बाय इच वायर. म्हणजे प्रत्येक वायर मध्ये किती फोर्स आहे किंवा त्यांनी किती रेजिस्ट केलेला आहे किंवा त्यांनी किती लोड कॅरी केलेला आहे. काही टेन्शन घेऊ नका. इकडे बघा माझ्याकडे हा रिजिड बार आहे. क्लिअर. हा याला मी परत एकदा या ठिकाणी व्यवस्थितपणे काढून घेतो. काही टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. हा आता बघा इथे हा माझ्याकडे रिजिड बार आहे. क्लिअर. हा माझ्याकडे इथे हा रिजिड बार आहे. क्लिअर. हा आता हा माझ्याकडे रिजिड बार आहे. आता याला किती केबल आहेत बघा इथे एकदा व्यवस्थित बघा इथे पहिली केबल आहे
इथे दुसरी केबल आहे आणि इथे तुमची तिसरी केबल आहे. क्लिअर? हा, आणि इथे तुमचा हा 60 किलो न्यूटनचा लोड आहे. 60 किलो न्यूटनचा हा लोड आहे. क्लिअर? हा, आता हा 60 किलो न्यूटनचा लोड कुणी कॅरी केलाय? हा जो 60 किलो न्यूटनचा लोड आहे, जो बारवर ऍक्ट होत आहे, तो कुणी कॅरी केलाय? बघा, इथे एक केबल आहे, इथे दुसरी केबल आहे आणि तिसरी केबल आहे. बरोबर? हा, आता केबल बद्दल सगळी माहिती इथे दिलेली आहे, काही टेन्शन घेऊ नका. क्लिअर? हा, एवढं तुम्हाला कळालंय? हा, आता जाऊयात पुढे. आता यांनी म्हटलंय व्हॉट फोर्स विल बी रेजिस्टर्ड बाय इच वायर, म्हणजे यांनी किती लोड कॅरी केलाय, यांनी किती लोड कॅरी केलाय, यांनी किती लोड कॅरी केलाय, यावर आपण येऊयात. आता काही टेन्शन घ्यायचं नाही, पुढे जाऊयात. द आउटसाइड वायर्स आर अल्युमिनियम. ओके, क्लिअर झालं. ही वायर आणि ही वायर काय आहे? अल्युमिनियमची वायर आहे. क्लिअर? हा, क्रॉस सेक्शनल एरिया इज 300 mm². काही टेन्शन घ्यायचं नाही. चला, आता जो तुमची आउटसाइड वायर आहे, बरोबर ना, ती अल्युमिनियमची आहे. त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे ए ऑफ अल्युमिनियम किती दिलाय? 300 mm². क्लिअर? हा, त्याची लेंथ दिली, लेंथ किती दिली? 4 मीटर. त्याची लेंथ दिलेली आहे 4 मीटर. पण आता मीटर आता सगळे एमएम मध्ये दिसते, मग कशामध्ये घ्यायचं? एमएम मध्ये. 4 मीटर म्हणजे किती? 4000 mm. क्लिअर? हा, आता काय म्हटले बघा, तर सेंट्रल वायर ही स्टील, ही मधली वायर जी आहे ही स्टीलची आहे. बरोबर? हा, विथ एरिया म्हणजे एरिया ऑफ व्हॉट? स्टील वायर किती दिलेला आहे? तो दिलेला आहे 200 mm² आणि त्याची लेंथ दिलेली आहे 8 मीटर, म्हणजे ती किती झाली? 8000 mm झाली. क्लिअर? हा, काही टेन्शन घ्यायचं नाही. ओके. हा, आता इथे जर आपण जातोय त्याच्यात सगळंच रीड करून घेऊयात. इनिशियली देर इज नो स्लॅक इन दी वायर. ओके, आता यंग्स मॉड्युलस दिला E इज इक्वल टू 2 × 10⁵ न्यूटन पर mm² फॉर स्टील. स्टील साठी दिला, स्टील खारी आहे. बरोबर? म्हणजे E ची जी व्हॅल्यू आहे इथे E ची व्हॅल्यू दिलेली आहे 2 × 10⁵ न्यूटन पर हॉट mm². ओके, आणि खाली अल्युमिनियम साठी दिले, किती दिलाय तो? 0.667 × 10⁵ न्यूटन पर mm². ठीक आहे, इथे E ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.667 × 10⁵ न्यूटन पर हॉट mm². काही टेन्शन घ्यायचं नाही. ओके. हा, आता हा प्रश्न आलेला आहे IS एक्झाम मध्ये. कुठे आलेला आहे? IS एक्झाम मध्ये. ओके. हा, आपल्याला काढायचा आहे फोर्स कॅरीड बाय वायर. आता बघा, काही टेन्शन घेऊ नका. मला एक गोष्ट सांगा, हा तुमचा रॉड आहे, 60 किलो न्यूटन लोड यावर ऍक्ट केलेला आहे. या रॉडला 3 वायरने या ठिकाणी काय केलेलं आहे? सस्पेंड केलेलं आहे. या बाहेरच्या 2 वायर आहे अल्युमिनियम आहे, म्हणजे याचा जो फोर्स असणार आहे इथे, बरोबर ना? सो फोर्स ऑफ व्हॉट? अल्युमिनियम. फोर्स कॅरीड बाय व्हॉट? अल्युमिनियम. आणि सेंटरची जी वायर आहे ही स्टील आहे, म्हणजे याचा जो असणार आहे हा असणार आहे स्टील. फोर्स कॅरीड बाय स्टील. क्लिअर? काहीही डाऊट नसला पाहिजे. ओके, हा माझा रॉड आहे, या साइडच्या 2 वायर आहेत, या अल्युमिनियमच्या आहे, म्हणून अल्युमिनियम जो लोड कॅरी करेल तो किती असेल? लोड कॅरीड बाय अल्युमिनियम, दॅट इज PA. सेंट्रलला जी वायर आहे ही स्टीलची आहे, तो जो लोड कॅरी करणार आहे हा काय असणार आहे? PS, म्हणजे लोड कॅरीड बाय व्हॉट? स्टील. क्लिअर आहे? हा, आणि आपल्याला हेच फाइंड करायचं आहे. आपल्याला जे फाइंड करायचे आहे, आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे PA ची व्हॅल्यू किती असेल आणि त्यासोबतच PS म्हणजे लोड कॅरीड बाय स्टील किती असेल. या दोन्हीही गोष्टी आपल्याला या ठिकाणी फाइंड करायच्या आहेत व्यवस्थितपणे. काही टेन्शन घेऊ नका. त्यासाठी ऑलरेडी आपण क्वेश्चन घेऊन त्या ठिकाणी तुमचे बेसिक आपण क्लिअर केलेले आहेत. चला, आता बघा इक्वेशन नंबर 1 आपल्याला काय यूज करायचं आहे. इक्वेशन नंबर 1 मला सांगा, ही जी बॉडी आहे ही जर तुम्हाला इक्विलिब्रियम मध्ये ठेवायची असेल तर यांची समेशन ऑफ फोर्सेस काय असणार आहे? 0 ना. म्हणजेच काय? वरती जाणारे फोर्स इज इक्वल टू खाली जाणारे फोर्स. वरती जाणारे फोर्स कोणकोणते आहे? PA प्लस PS आणि इक्वल टू किती असणार आहे? 60. म्हणजे PA किती वेळा झाला? हा एक PA आणि हा एक PA, 2 वेळा PA झाला, प्लस PS इज इक्वल टू व्हॉट? 60. हे तुम्हाला इक्वेशन नंबर 1 मिळालेलं आहे. म्हणजे PA प्लस PS इज इक्वल टू 60. फक्त एवढं लिहायचं की नाही, पण PA किती वेळा आहे? 2 वेळा आहे, आणि हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. क्लिअर? हा, आता इक्वेशन नंबर 2 तुमचं बघा काय असेल. हा, आता ह्या तिन्हीच्या तिन्ही वायर काय आहेत? तुमच्या पॅरलल मध्ये आहेत. तिन्हीच्या तिन्ही तुमच्या ज्या वायर आहेत ह्या पॅरलल मध्ये आहेत, आणि या ठिकाणी मी लोड अप्लाय केलेला आहे. याला जर मी थोडा खाली आला, हा जर थोडा इलॉंगेट झाला, तर जे डिफॉर्मेशन होणार आहे पॅरललच्या केसमध्ये हे काय असणार आहे? सारखं असणार आहे. म्हणजे डिफॉर्मेशन ऑफ अल्युमिनियम आणि स्टील. मग आता अल्युमिनियमची कोणतीही घ्या तुम्ही, तिघांचंही डिफॉर्मेशन या ठिकाणी सेमच असेल. म्हणजे ही अल्युमिनियमची केबल असेल,
किंवा ही अल्युमिनियमची केबल असेल किंवा ही स्टीलची केबल असेल, तिघांचंही जे डिफॉर्मेशन असणार आहे हे सेम असणार आहे. मग कोणत्याही दोघांचं आपण इक्वेल करू शकतो. म्हणजेच काय, ह्या केबलचं सपोज ही अल्युमिनियमची केबल आहे, याचं डिफॉर्मेशन इज इक्वल टू याचं डिफॉर्मेशन, हे आपण या ठिकाणी घेऊ शकतो. क्लिअर? हा, म्हणजे या ठिकाणी मी म्हणू शकतो डिफॉर्मेशन करेक्ट ना, म्हणजे काय, डीएल ऑफ व्हॉट, अल्युमिनियम इज इक्वल टू डीएल ऑफ व्हॉट, बोला काय, स्टील. आणि हे झालं तुम्हाला इक्वेशन नंबर 2. पण याच्या आधी आपल्याला काही अझम्पशन्स या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. आता हे अझम्पशन्स कोणकोणते असू शकतात, आता या ठिकाणी आपल्याला अझम्पशन्स लिहिणं गरजेचं आहे. आणि हे अझम्पशन्स कोणकोणते असू शकतात, काही टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. हा, ज्यावेळेला आपण डिस्क्रिप्टिव्हचा पेपर देतोय तर काही अझम्पशन्स आपल्याला लिहिणं गरजेचं आहेत. ठीक आहे, तर व्यवस्थितपणे या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत काही अझम्पशन्स. ठीक आहे. हा, आता अझम्पशन्स काय काय आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये. सगळ्यात पहिलं अझम्पशन्स, या ठिकाणी जे काही मटेरियल्स आहेत, बरोबर ना, ऑल मटेरियल्स आर होमोजिनस. काय आहे, ऑल मटेरियल्स आर व्हॉट, होमोजिनस. क्लिअर? हा, त्यानंतर ज्या केबल आहे त्याचं वेट कन्सिडर केलंय का, नाही. वेट ऑफ, सेल्फ वेट ऑफ व्हॉट, केबल, सेल्फ वेट ऑफ केबल आर निग्लेक्टेड, आर व्हॉट, निग्लेक्टेड. आणि जे रिजिड सपोर्ट जे आहेत ते रिजिड आहेत. ऑल सपोर्ट्स आर रिजिड, क्लिअर? हा, आता हे दोन इक्वेशन आपल्याला यूज करायचं आहे, काहीही टेन्शन घ्यायचं नाही. चला, आता आपल्याकडे दोन इक्वेशन आहे, 2Pa प्लस PS इज इक्वल टू व्हॉट, 60 किलो न्यूटन. त्यानंतर दुसरं आहे डिफॉर्मेशन ऑफ व्हॉट, अल्युमिनियम इज इक्वल टू डिफॉर्मेशन ऑफ व्हॉट, स्टील. चला पुढे जाऊयात. आता या ठिकाणी मी व्यवस्थितपणे याला सॉल्व्ह करून घेतो. ठीक आहे. हा, काय असेल या ठिकाणी, PL डिवायडेड बाय व्हॉट, AE इज इक्वल टू PL डिवायडेड बाय व्हॉट, AE. आता कशासाठी, हा आहे अल्युमिनियम साठी, म्हणजे सफिक्स A, इथे सफिक्स A, इथे सफिक्स A, इथे सफिक्स A. हा असेल स्टील साठी, इथे सफिक्स S, इथे सफिक्स S, इथे सफिक्स S आणि इथे सफिक्स S. ठीक आहे. हा, सॉल्व्ह करायचे आपल्याला, काही टेन्शन घ्यायचं नाही. हा, आता PA बरोबर ना, हा ॲज इट इज असेल, हाच आपल्याला फाइंड करायचा आहे. या ठिकाणी याची जी लेंथ आहे, बरोबर ना, अल्युमिनियमची जी लेंथ दिलेली आहे, बरोबर, हा अल्युमिनियमची आणि ही स्टीलची. अल्युमिनियमची लेंथ दिलेली आहे 4000, किती दिलेली आहे, 4000 डिवायडेड बाय याचा जो एरिया दिलेला आहे हा किती दिलेला आहे, 300 इंटू याचा जो यंग्स मॉड्युलस दिलेला आहे हा किती दिलेला आहे, 0.667 करेक्ट, इंटू 10⁵ अँड दॅट इज इक्वल टू. क्लिअर? हा, आता याचा जो लोड आहे हा आहे PS इंटू याची जी लेंथ आहे ही किती दिलेली आहे, स्टीलची किती दिलेली आहे, 8000 डिवायडेड बाय याचा एरिया दिलेला आहे 200 आणि याचा यंग्स मॉड्युलस दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता 2 इंटू 10⁵. क्लिअर? आता काही टेन्शन घ्यायचं नाही. बघा, हे 4000 ने जर मी इकडे भागून घेतलं तर हा काय येणार आहे, इथे 2 येणार आहे. क्लिअर? याचे 2 शून्य आणि याचे 2 शून्य इथे कॅन्सल, 10⁵ कॅन्सल, काही टेन्शन घेऊ नका. बघा, हा, आता इथे एक 2 उरला, बरोबर, इथे एक 2 उरला, हा 2 आणि हा 2 देखील काय झाला, कॅन्सल झाला. ठीक आहे. आता उरतोय काय बघा, सो दिस PA डिवायडेड बाय हा 3 उरला इंटू 0.667 इज इक्वल टू काय उरले, PS डिवायडेड बाय व्हॉट, 2. क्लिअर? हा, आता हे तिकडे जर गेलेत, बरोबर ना, सो दिस PA इज इक्वल टू 3 इंटू 0.667 इंटू व्हॉट, PS आणि डिवायडेड बाय व्हॉट, 2. आता हे जर तुम्ही फाइंड केलं, हा 3 डिवायडेड बाय 2 हा 1.5 आपल्याला कॅल्क्युलेटर अलाउड आहे. 1.5 इंटू 0.667 ही जी व्हॅल्यू येणार आहे. ठीक आहे. आता याला मला रब करावं लागेल, याला आता मला या ठिकाणी रब करावं लागणार आहे, याला आता मला या ठिकाणी रब करावं लागणार आहे. ठीक आहे. हा, सो दिस PA इज इक्वल टू ही जी व्हॅल्यू येणार आहे ही येणार आहे 1.00005 टाइम्स व्हॉट, PS. क्लिअर? तुम्ही कॅल्क्युलेट करून पाहू शकता. ठीक आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली या ठिकाणी PA इज इक्वल टू आलेला आहे तुमचा PS. PA इज इक्वल टू आलेला आहे PS. आता ही व्हॅल्यू घ्या आणि इथे पुट करा, म्हणजे 2PA च्या जागेवर, बरोबर, PA च्या जागेवर PS टाकायचं आहे, म्हणजे 2PS प्लस PS
इज इक्वल टू किती आलं 60 आलेलं आहे. आता हे टोटल किती झाले 3 टाइम्स व्हॉट पीएस इज इक्वल टू किती झालेलं आहे 60. सो इथून आपल्याला काय मिळणार आहे पीएस इज इक्वल टू 30 डिवायडेड बाय व्हॉट 60 डिवायडेड बाय व्हॉट 3 60 डिवायडेड बाय व्हॉट 3 म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला पीएस इज इक्वल टू जी व्हॅल्यू मिळालेली आहे ही मिळालेली आहे 20 किलो न्यूटन. काय मिळाली आहे 20 किलो न्यूटन. कारण की फोर्सची जी व्हॅल्यू आपण घेतलेली आहे बरोबर ना या ठिकाणी आपण जी फोर्सची व्हॅल्यू पुट केलेली आहे 60 ही किलो न्यूटन मध्ये आहे. ठीक आहे हा आता पीएस मिळाले मग पीए काय आहे सो दिस पीए इज इक्वल टू व्हॉट पीएस अँड दॅट इज इक्वल टू पीएस ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली आहे 20 किलो न्यूटन. म्हणजे तुम्हाला जे विचारलं होतं ते या ठिकाणी आपण फाइंड केलेलं आहे. पीए फोर्स कॅरीड बाय ॲल्युमिनियम किती आहे 20 किलो न्यूटन आणि फोर्स कॅरीड बाय स्टील किती आहे 20 किलो न्यूटन. आता हे बॅलन्स होते की एकदा चेक करून घ्यायचंय. बघा इकडे हा 60 खाली चाललाय हा पीए 20 हा पीए 20 आणि हा 20 20 20 20 60 आणि खाली देखील किती आहे 60 आहे. म्हणजे आपण जे आन्सर काढलेलं आहे हे आन्सर काय आहे करेक्ट आहे. ठीक आहे आता ह्या गोष्टी जरी मी या ठिकाणी रब केल्या असतील पण आपल्याला ॲज अ डिस्क्रिप्टिव्ह पेपर आपल्याला व्यवस्थितपणे सगळ्यात पहिले ही डायग्राम काढायची आहे बरोबर ना. त्यानंतर आधी तुम्हाला गिव्हन डेटा लिहायचा आहे मग ही डायग्राम काढायची आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे बरोबर. नंतर अजम्पशन लिहायचे आहेत मग हे 2 इक्वेशन लिहायचे आहे मग हे कॅल्क्युलेशन लिहून फायनली फोर्स कॅरीड बाय व्यवस्थितपणे आपल्याला हे फोर्स कॅरीड बाय ॲल्युमिनियम इज इक्वल टू 20 किलो न्यूटन आणि फोर्स कॅरीड बाय स्टील करेक्ट ना इज इक्वल टू व्हॉट 20 किलो न्यूटन हे व्यवस्थितपणे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. ठीक आहे संपलेलं नाहीये लेक्चर अजून पुढे जाऊयात. आपल्याला आता हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. काहीही टेन्शन घ्यायचं नाही. मी समोर उभा आहे म्हणजे तुमचा प्रत्येक क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे. बघा काय म्हटलंय अ बार ऑफ लेंथ एल टेपर्स युनिफॉर्मली फ्रॉम डायमीटर 1.1 d at one end to 0.9 d at the other end. The elongation due to axial pull is computed using mean diameter d. What is the approximate percentage error in computed elongation? आणि हा क्वेश्चन विचारलेला आहे IS 2004 साली. ठीक आहे काहीही टेन्शन घ्यायचं नाही. आता यातील काही जे क्वेश्चन आहेत हे काही IS सिव्हिल मध्ये विचारलेले आहेत किंवा काही क्वेश्चन IS मेकॅनिकल मध्ये विचारलेले आहे. मेकॅनिकल साठी देखील स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा सब्जेक्ट आहे. सगळे क्वेश्चन मॅक्झिमम क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत. काहीही टेन्शन घेऊ नका. आता हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला काहीही कळालेलं जरी नसेल तरी याचं बेसिक मी तुम्हाला आधी सांगतो. ठीक आहे हा जो क्वेश्चन आहे याचं बेसिक आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्यासाठी मी या ठिकाणी पुढच्या स्लाइडवर जातो. काही टेन्शन घेऊ नका. बघा इथे माझ्याकडे एक युनिफॉर्म बार आहे बरोबर ना. युनिफॉर्म म्हणजे काय याची जी डायमीटर आहे ही युनिफॉर्म आहे आणि ही आहे डी. असं असेल तर याचं इलॉंगेशन किती असेल. सो याचं जे इलॉंगेशन असणार आहे आताच आपण फॉर्म्युला बघितला PL डिवायडेड बाय व्हॉट A इंटू व्हॉट E. क्लिअर हा सो दॅट इज इक्वल टू जर मी एरियाची व्हॅल्यू फाइंड केली बरोबर ना P इंटू L डिवायडेड बाय एरिया जर मी टाकला इथे पाय बाय 4 करेक्ट ना आणि याची डायमीटर काय असते सपोज d स्क्वेअर नंतर आपण याला टाकून घेऊयात इंटू व्हॉट E दॅट इज इक्वल टू क्लिअर काही टेन्शन घेऊन हा 4 वरती गेला बरोबर. हा 4 इंटू हा PL तुमचा ॲज इट इज डिवायडेड बाय हा तुमचा काय राहिला इथे पाय इंटू व्हॉट d स्क्वेअर आणि हा तुमचा E जो आहे हा इथे ॲज इट इज आहे. काही केलेलं नाहीये मी. बघा हा 4 वरती घेतला 4 गेला PL ॲज इट इज. ठीक आहे खाली पाय d स्क्वेअर ॲज इट इज आणि इथे E देखील ॲज इट इज. ठीक आहे हा जो फॅक्टर आहे बरोबर ना हा खाली देखील कॉन्स्टंट येणार आहे म्हणून मी याला सेपरेट करून घेतलं. काही टेन्शन घेऊ नका. हा आता झालं काय आता ज्यावेळेला मला हा बार प्रोड्यूस करायचा होता हा मला तयार करायचा होता त्यावेळेला याची युनिफॉर्म डायमीटर D असणं गरजेचं होतं. पण आता झालं काय या ठिकाणी मॅन्युफॅक्चर करते वेळी बरोबर ना याची जी डायमीटर आहे ही झाली सपोज 0.9 d. छोटा डायमीटर किती झाला 0.9 d झाला. किती झाला 0.9 d झाला आणि हा जो डायमीटर झाला हा झाला 1.1 d. पाहिजे किती होता D पाहिजे होता. बघा हा डायमीटर देखील D पाहिजे होता पण हा थोडा कमी झाला. किती झाला 0.9 d झाला. हा पाहिजे होता D पण हा थोडा जास्त झाला 1.1 d झाला. मग हा काय झाला टेपर झाला. मग टेपर साठी आपल्याकडे इलॉंगेशनचा फॉर्म्युला आहे. टेपर साठी देखील इलॉंगेशनचा फॉर्म्युला काही टेन्शन घ्यायचं नाही तो देखील तुम्हाला मी सांगतो. सपोज हा डेल्टा एल आहे. डेल्टा एल इज इक्वल टू टेपर साठीचा फॉर्म्युला जो असतो P इंटू एल डिवायडेड बाय A इंटू E. पण जो A आहे हा काय घ्यायचा इथे पाय बाय 4 d स्क्वेअर घेतलं पण इथे 2 डायमीटर आहे D1 आणि D2. इथे घेताना घ्यायचा आहे पाय बाय 4 D1 इंटू व्हॉट D2.
काही टेन्शन घ्यायचं नाही. इथे एरिया घेतलाय π/4 d², इथे घ्यायचा आहे π/4 d1 d2. ह्याही डीला राग यायला नको, ह्याही डीला राग यायला नको, दोन्ही डी घेतले म्हणजे स्क्वेअर झाला. क्लिअर. हा, आता याला जर मी व्यवस्थित लिहिलं बरोबर ना, सो डेल्टा यल बरोबर, सो दॅट इज इक्वल टू, ठीक आहे, हा PL ॲज इट इज इथे लिहून घेतला मी, ठीक आहे. हा 4 वरती गेला, इथे राहिला तुमचा पाय d1 d2 आणि हा इथे राहिला तुमचा e, म्हणजे तो वरती जो फॅक्टर आला होता PL इंटू ई हा आलेला आहे इथे. क्लिअर. हा, आता समजून घ्या आपला क्वेश्चन काय आहे. बघा, क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलंय व्हॉट इज द अप्रॉक्सिमेट पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर हा विचारलेला आहे. पर्सेंटेज एररचाच कन्सेप्ट विद्यार्थ्यांना माहित नसतो. काय झालंय, आपल्याला हा बार मॅन्युफॅक्चर करायचा होता, याची युनिफॉर्म डायमीटर डी आहे बरोबर ना, पण तयार होताना हा झाला, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये हा झाला. याची डायमीटर इथे काय झाली 0.9D झाली आणि ही झाली 1.1D झाली, जी पाहिजे होती डी बरोबर. हा, आता दोन्ही वेगळे झाले कॅल्क्युलेशन मध्ये बरोबर ना. कॅल्क्युलेटेड हा आहे, कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू चेंज इन डिफॉर्मेशनची ही आहे, पण जी ऍक्च्युअल मध्ये मिळाली ती ही मिळाली, ऍक्च्युअल मध्ये मिळाली ती ही मिळाली. मग आता हे म्हणताय की ही मिळायला पाहिजे होती, आता ही मिळालेली आहे, मग यांच्यामध्ये पर्सेंटेज एरर किती आहे इलॉंगेशन मध्ये, इलॉंगेशनचा पर्सेंटेज एरर किती आहे, तर त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. पर्सेंटेज एरर म्हणजे काय, ऍक्च्युअल तुमचं काय आहे डिफॉर्मेशन, हे ऍक्च्युअल मायनस कॅल्क्युलेटेड डिफॉर्मेशन डिवायडेड बाय कॅल्क्युलेटेड डिफॉर्मेशन. आता कॅल्क्युलेटेड डिवाइड केलं म्हणजे ऍक्च्युअल डिवायडेड बाय कॅल्क्युलेटेड मायनस कॅल्क्युलेटेड, आपण कॅल्क्युलेटेड किती आलं 1, म्हणजे हा फॉर्म्युला लक्षात आला पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला पर्सेंटेज एरर कुणी विचारलं तर काय असणार आहे तुमच्याकडे फॉर्म्युला, चेंज इन लेंथ बरोबर ना, कशासाठी ऍक्च्युअल साठी, डिवायडेड बाय चेंज इन लेंथ कशासाठी बोला, कॅल्क्युलेटेड साठी, मायनस व्हॉट 1 इंटू मल्टिप्लाइड बाय व्हॉट 100, 100 ने काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे. क्लिअर. आता सगळ्या व्हॅल्यू तर आल्या, ते पुट करायच्या. चला पुढे जाऊयात, इथे हाच क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे बरोबर ना. हा, म्हणजे हा जर बार असेल तर इथे आपलं डिफॉर्मेशन किती आलं बोला, याची जी डायमीटर आहे, इथे जी डायमीटर आहे ही आहे d1 इज इक्वल टू 0.9 टाइम्स डी, आणि हा जो तुमचा स्मॉल d2 आलेला आहे हा किती आहे 1.1 टाइम्स व्हॉट डी, आणि याचं जे डिफॉर्मेशन आहे बरोबर ना, याचं जे डिफॉर्मेशन आहे हे काय आहे ऍक्च्युअल डिफॉर्मेशन आहे, आणि हे किती आहे आताच मी फाइंड केलं होतं 4 डिवायडेड बाय पाय d1 d2, आणि ते आहे PL डिवायडेड बाय व्हॉट ई. क्लिअर. आताच या ठिकाणी मी फाइंड केलं होतं बरोबर. हा, आणि याचं जे डिफॉर्मेशन आहे बरोबर ना, याचं जे डिफॉर्मेशन आहे DL इज इक्वल टू, हे काय आहे कॅल्क्युलेटेड आहे, आणि हे काय असेल बोला 4 डिवायडेड बाय पाय d² इंटू PL डिवायडेड बाय व्हॉट ई. क्लिअर. आता ह्या व्हॅल्यू घ्यायच्यात आणि फॉर्म्युल्यामध्ये टाकायच्यात. काय आपलं पर्सेंटेज एरर, पर्सेंटेज एरर, पर्सेंटेज एरर इज इक्वल टू काय आहे बोला, डेल्टा यल तुमचा काय असणार आहे ऍक्च्युअल डिवायडेड बाय डेल्टा यल तुमचा काय असणार आहे कॅल्क्युलेटेड मायनस 1 इंटू व्हॉट मल्टिप्लाइड बाय व्हॉट 100. काही टेन्शन घेऊ नका. सो दॅट इज इक्वल टू, तर ऍक्च्युअल किती आलाय, ऍक्च्युअल तिकडे आहे बरोबर ना, 4 डिवायडेड बाय पाय d1 d2 ओके इंटू तिथे किती आहे हे PL डिवायडेड बाय व्हॉट ई, आणि डिवायडेड बाय हा कॅल्क्युलेटेड किती आलेला आहे, कॅल्क्युलेटेड किती आलेला आहे 4 डिवायडेड बाय 4 पाय d² इंटू PL डिवायडेड बाय व्हॉट ई मायनस 1 इंटू व्हॉट 100. फक्त दिसायला मोठा आहे पण अगदी सिंपल आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. ओके, काय काय कॅन्सल होते बघा, डायरेक्ट PL बाय ए, PL बाय ए कॅन्सल, 4 4 आता लगेच कॅन्सल करत नाही, थोडं कन्फ्युजन विद्यार्थ्यांचं होऊ शकतं. ठीक आहे, सो दॅट इज इक्वल टू बघा, याला 4 डिवायडेड बाय पाय d1 d2 याला असं लिहून घेतो बरोबर, आणि इनटू हे डिवायडेड बाय उलट होईल म्हणजे पाय d² डिवायडेड बाय व्हॉट 4. ठीक आहे, मायनस 1 इंटू व्हॉट 100. काही टेन्शन घेऊ नका. आता बघा काय कॅन्सल होतंय, आता हा 4 झाला कॅन्सल, हा पाय झाला कॅन्सल. आता व्हॅल्यू आपण व्यवस्थितपणे पुट करू शकतो, काही टेन्शन घेऊ नका. बोला. हा, सो पर्सेंटेज एरर बरोबर ना, सो पर्सेंटेज एरर इज इक्वल टू बोला इंटू व्हॉट 100, आणि हा -1 इथे ऍज इट इज. हा, आता व्हॅल्यू बघा d². आता d म्हणजे काय आहे, हा कॅपिटल D होता बरोबर ना, म्हणजे हा काय झाला कॅपिटल D चा स्क्वेअर झाला, डिवायडेड बाय आता d1 म्हणजे काय आहे 0.9 टाइम्स d, 0.9 टाइम्स d
इंटू हा D1 का D2 काय आहे 1.1 टाइम्स वॉट D. क्लिअर. याला थोडं मी रब करतो पुढे. हा 1.1 टाइम्स D मायनस 1 इंटू हा किती आला तुमचा 100 आलेला आहे. आता बघा हा D आणि हे D स्क्वेअर काय झाले डायरेक्ट कॅन्सल झाले. सो दॅट इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 0.9 इंटू 1.1 मायनस 1 इंटू हॉट 100. काही टेन्शन घ्यायचं नाही. चला पुढे जाऊयात. सो दॅट इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 0.9 इंटू 1.9 हे येणार आहे 0.99 मायनस 1 इंटू हॉट 100. ठीक आहे. सो दॅट इज इक्वल टू मला जागा नाही म्हणून मी असं चाललोय पण तुम्हाला लिहिताना एका खाली एक लिहायचं आहे. ही पूर्ण जर व्हॅल्यू तुम्ही फाइंड केली सो दॅट इज इक्वल टू ही व्हॅल्यू जर फाइंड केली 1.0101 आणि इंटू मल्टिप्लाइड काय आहे तुमचं 100 आहे. क्लिअर ना. हा बट इथे तुमचं जो ही व्हॅल्यू आली 0101 मायनस 1 इंटू हॉट किती आलेली आहे ही 100 आलेली आहे. सो दॅट इज इक्वल टू 0.01 इंटू हॉट 100 याला जर मल्टिप्लाय केलं तर 1% एवढा तुमचा काय आलेला आहे एरर आलेला आहे. असं व्यवस्थितपणे प्रत्येक क्वेश्चन ह्याच टाईपमध्ये आपला डिस्क्रिप्टिव्ह बॅचमध्ये होणार आहे. फक्त क्वेश्चन दिला आणि तो सॉल्व्ह करून दिला म्हणून आपलं काम झालं नाही. समजते. तर प्रत्येक कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितपणे विद्यार्थ्यांना सांगायचा आहे. ठीक आहे. तर नक्कीच ही जी समोर तुम्हाला बॅच दिसत आहे AK इंजिनिअरिंग अकॅडमीची डिस्क्रिप्टिव्हची जी बॅच आहे याची फीज आहे फक्त आणि फक्त 3,999 रुपये आणि भरपूर विद्यार्थी यासाठी इनरोल होणार आहेत. कारण की विद्यार्थ्यांची मागणी होती की आम्हाला व्यवस्थितपणे डिस्क्रिप्टिव्हचे क्वेश्चन आन्सर प्रॅक्टिसचं बॅच हवी आहे. ठीक आहे. तर त्या अनुषंगानेच आपण ही बॅच लॉन्च केलेली आहे. मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेणं गरजेचं आहे आणि ही गोल्डन अपॉर्च्युनिटी क्लास 1 आणि क्लास 2च्या पोस्ट मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना आहेत. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. पण पुढचं लेक्चर तुम्हाला कुठे मिळणार आहे AK इंजिनिअरिंग अकॅडमीचं ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि ह्या ॲपमध्ये तुम्हाला हे सर्व लेक्चर मिळणार आहेत. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.